चारही बाळ लहानाची मोठी होऊ लागली. दशरथ महाराज आवाज द्यायचे, राम. दुडू 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 पळणारे माझे प्रभू दशरथजीकडे पाहून फक्त हसायचे. आणि कौसल्यामाई आवाज द्यायची, राघव. माझे प्रभू दुडू 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 दुडू. मल्याळम भाषेमध्ये वर्णन आहे. चिन्न चिन्न पद्मैकं बल्लाळी बाळं. कसे जातात कौसल्यामाईकडे प्रभू, असे दुडू दुडू पळतात माझे प्रभू. पित्त झगोली पिवळे झगे धारण केलेले आहेत. चिन्न चिन्न पद्मैकं बल्लाळी बाळं. चिन्न चिन्न छोटे छोटे. चिन्न चिन्न पद्मैकं बल्लाळी बाळं. बल्लाळी बाळं. सावर रे बावर रे बल्लाळी बाळं. सावर रे बावर रे बल्लाळी बाळं. चिन्न चिन्न पद्मे बल्लाळी बाळं. चिन्न चिन्न पद्मेकं बल्लाळी बाळं. दुडू 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 धावतो माझा राघव. दुडू 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 धावतो माझा राघव. महाराज दशरथ जी का रोम रोम हर्षित हो रहा है. कौसल्या माईकडे माझ्या प्रभून पळत पळत जावं आणि बिलगून माझ्या माईला मिठी मारावी. चिन्न चिन्न पद्मैकं बल्लाळी बाळं. नाचतो खेळतो नाचतो खेळतो राघव. राम माझा राम. राम माझा राम. स्पर्श होता या देहाला मिळतो मज आराम. मिळतो मज आराम. मिळतो मज आराम. राम 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 राम. राम रे जय राम रे जय राम रे जय राम रे. राम रे जय राम रे राम रे जय राम रे. राम 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 राम. कौसल्या माई म्हणजे कोण? आपल्या चित्तामध्ये असलेली निर्मल चित्तवृत्ती एक कौसल्या है. महाराज दशरथ का मतलब क्या है? हमारा विचलित हुआ मन जहां स्थिर होता है वहां राम प्रकट होता है और वो प्रसन्न हो जाता है. इसे दशरथ कहते हैं. राम 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 राम. टाळी. राम 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 राम. राम रमैया गाए जाओ. राम का नाम तू गाए जा. राम रमैया गाए जा. राम का नाम तू गाए जा. राम 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 राम. राम हितारे राम उबारे राम नाम दोहराए. जय हो. राम हितारे भजन करा. मारे राम नाम दोहराए जा. राम रमैया गाए जा. राम से लगन लगाए जा. राम रमैया गाए. टाळी वाजवा माय बहिणी हो. तो आपल्या हृदयामध्ये येणार. राम माझा प्रभू श्री राम देगा आपको आराम. भजन करो. बड़ा आनंद है. लगन लगाए जा. राम रमैया गाए जा. लगन लगाए जा. राम का नाम तू गाए जा. राम रमैया. जय हो.
सुबह जय जय यहाँ श्री राम। तो शाम वहाँ है, सुबह यहाँ तो शाम वहाँ है, राम बिना आराम कहाँ है, राम बिना जरा असे हात वर करा, जरा टाळी वाजवा. राम रमैया आहा. गाए प्रभु से प्रीत लगाए, प्रभु की लीला अजब है, गाए जा ये राम कथा गजब है. राम हिता जो भजन करेगा, राम मेरा नाम मालिक दोहराए उसके पास जा, आएगा, राम रमैया बड़ा आनंद गाए देगा. जा, ऐ. राग से लगन लगाए जा, राम रमैया गाए जा, राम का नाम तो गाए जा, राम रमैया गाए जा, राग से लगन लगाए जा, राम रमैया गाए जा. चिन्ह चिन्ह पद में कंबलाड़ी बाला, चिन्ह चिन्ह पद में कंबलाड़ी बाला, सावर रे बल्लाड़ी बाला, सावर रे बल्लाड़ी बाला, चिन्ह चिन्ह पद में कंबलाड़ी बाला, चिन्ह चिन्ह पद में कंबलाड़ी. श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, भज प्यारे तू राजा राम, बोल 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 राजा राम. श्री राम जय राम, श्री राम जय राम. हा, 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 हा. श्री राम जय जय राम, टाळी वाजवा, भजन करा. जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम. जय राम. दोन्ही हात वर करून बोलिये बालरूप प्रभु श्री रामचंद्र भगवान. जसं जसं माझ्या प्रभूचं रूप सूर्य भगवान पाहू लागला, सूर्य भगवंतालाही आनंद होऊ लागला. पण एक जण नाराज झालं मावशी. सूर्य भगवान खुश झाले, पण चंद्र भगवान नाराज हो गए. ब्राह्मणकर गुरुजी वो नाराज हो गए. प्रभूंनी सांगितलं, चंद्रा का नाराज आहेत? प्रभू, तुम्ही सूर्यकुळामध्ये जन्म घेतलाय. जेव्हा जेव्हा तुमचं नाव घेतलं जाईल तेव्हा तेव्हा सूर्याची आठवण येईल. आमचं काय? हमारा क्या होगा? काय माझा भगवंत आहे हो, जिसे ट्यूनिंग कहते हैं ना, ट्यूनिंग. आहा, वो ट्यूनिंग बढ़िया कर दी है मेरे प्रभु ने. प्रभू म्हणाले, चंद्रा नाराज होऊ नको. मी जरी सूर्यकुळात जन्माला आलो तरी तुझंच नाव मी माझ्या पुढं लावीन. तुझंच नाव रामचंद्र. बोलिए रामचंद्र भगवान की. रामचंद्र का? हे सूर्यकुळात जन्माला आले आणि चंद्र नाराज झाला म्हणून त्याचं कायमस्वरूपी नाव लावलं रामचंद्र. काय मोठेपणा आहे हो माझ्या भगवंताचा. दशरथाजींनी आवाज द्यावा, दशरथांनी. राम जात नव्हते. कौसल्या माईनं आवाज द्यायचा, राघव पळत जायचे, बिलगायचे. असं का? दशरथजी ज्ञान आहेत आणि कौसल्या माई प्रेम आहे. माझा प्रभू ज्ञानाकडे जात नाही. ज्याच्या डोळ्यातून अश्रू येतात ना माझ्या भगवंतासाठी, त्याच्याकडे अगोदर जातो माझा परमात्मा. कितने भी ज्ञानी हो गए, जपी हो गए, तपी हो गए, बड़े सन्यासी हो गए, झाडाला लटकू लटकू तपश्चर्या करणारे, नखाच्या चुंबळी होईपर्यंत साधना करणारे, उपाशी तापाशी जटांनी दाढ्यांनी जमीन झाडणारे साधू मोठमोठाले महान योगी झाले. पण त्यांच्या स्वप्नातही माझा प्रभू कधी गेला नाही. पण दासी जनी रडू लागे,
आणि माझा मालक गोऱ्या वेचू लागे. मीराबाईसाठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाला पांडेवार. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागी विनिशेले. मीराबाईसाठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाला पांडेवार. सजन कसाया विकू लागे मास, माळ्या सावत्यास खुरपू लागे. पुंडलिकासाठी अजून तिष्ठत, तुका म्हणे मात धन्य त्याची. जे डोळ्यातून अश्रू आणतात ना माझ्या भगवंतासाठी मायबापा हो, माझा प्रभू त्यांच्याकडे लवकर धावत जातो बरं. म्हणून रडलं पाहिजे, नाही तर माझ्या पप्याचं कसं होईल वाय. म्हातारी माझ्या पप्याचं कसं होईल आणि मी मेल्यावर माझ्या पप्याचं कसं होईल. तू त्याची काळजीच करू नको. तू मरणं पहिलं महत्वाचं आहे, कारण तूच पप्याची बिस्किट खातेस. आपण फालतू गोष्टीसाठी रडतो रे बाबा. माझ्या स्वामी शुकदास माऊलीसाठी रडा. येतात का तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू? मग लय नुकसान झालं, पाहुण्यानं धोका दिला, माझ्या पोरीच्या लग्नालाच नाही आला. काय ढसा ढसा रडायला लागला बाबा माणूस. अरे हॅट, हे छोड दो बात आहे. छोड दो म्हणजे सगळं सोडून नका देऊ, पण त्याच्यासाठी टेन्शन नका घेऊ. बिलकुल नाही. तुम्हाला रडायचं ना, समाधीजवळ जा मालकाच्या आपल्या. तुम्हाला इमानदारीपूर्वक सांगतो माय बापा, साधू संतांशी जो इमानदारीनं वागतो ना, त्याच्या रस्त्यातले काटे ते दूर करतात बरं. अनुभव घ्या. और जो गद्दारी करेगा उसका फल उसको यहां ही मिलेगा, इधर ही मिलेगा. तुम्ही समाधीजवळ जा, काय कुछ किसी को कुछ लेना देना नाही. तुम्ही जा एकटे, त्याच्याकडे बघा, डोळे भरून आणा आणि इमानदारीने सांगतो तुमच्या आतमध्ये काय आहे ते त्यांना सांगा. तुम्हारा काम पुरा ही होगा. माझ्या माऊलीच्या समाधीजवळ जा, ज्ञानोबारायाच्या, माझ्या तुकोबारायाच्या जा. माझ्या विटेवरच्या मालकाच्या पायावर डोकं ठेवा मावशी, त्याच्याकडे डोळे भरून पहा. त्याला सांगा रे माय बापा, तुझ्याशिवाय आता मला कुणी नाही. आता माय बापा, माझा मालक तुमचं काम केल्याशिवाय राहणार नाही बरं. तुमच्या शेतामध्ये कमी पडू देणार नाही मावशी, तुमच्या घरामध्ये कमी पडू देणार नाही माझा माय बाप. पण आपण दर्शन घेताना सुद्धा नीट दर्शन घेत नाही. आपण नेमकं तिथं जातो आणि जिथं डोळे भरून पाहायचं तिथं दर्शन घेताना डोळे बंद करतो. तुम्ही बघा आपले दर्शन घेणं, असं दर्शन घेतलं की ते डोळे बंद करतात. डोळे बंद नाही करायचे, त्याला डोळे भरून पहा. उसकी छवि नैनों में बैठनी चाहिए. डोळे भरून पहा आणि डोळे भरून भी आणा. तुमचं हृदय भरून तुम्हाला देईल तो माझा मालक. वो अयोध्या का राम होगा, वो वृंदावन का श्याम होगा, या मेरे समाधि में हिवराश्रम में बैठा हुआ मेरा महात्मा शुकराम होगा. ये राम ही है, वो कृपा ही करेंगे. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. जय हो. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. क्या बात. राम 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 बोलो भजन करा. श्याम श्याम श्याम. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. जय हो प्रभु श्री रामचंद्र की. राम राम बोलो राम राम राम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. हा हा हा.
बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम। एक कंस पापी को मारे, एक जानकी संहारे। जय हो। पापी को मारे, एक दुष्ट रावण संहारे। कृपा करने वाले हैं मेरे प्रभु। एक कंस पापी को मारे, एक दुष्ट रावण संहारे। दोनों दिन के दुख हरत है, दोनों दिन के दुख हरत है, दोनों बल के दास। आहा। कृष्ण कहो जाना जग में सुंदर दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम, जग में सुंदर है दो नाम। जय हो। चाहे कृष्ण कहो या राम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम। बोलिए प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान जी महाराज की जय। जय। इतकं गोड नाव आहे माझ्या प्रभूचं। माझा प्रभू ज्ञानाजवळ जात नाही, प्रेमाजवळ जातो। म्हणून आजही वृंदावनामध्ये आजही श्रीमंत घरच्या मायमावल्या साज शृंगार करतात, जसं आपण लग्नाला जाताना करतो। मेकअप करतात, सुंदर वस्त्र धारण करतात आणि वृंदावनामध्ये यमुनेच्या तीरी जाऊन फक्त त्या पाण्याकडे पाहतात। डोळ्यातून गळा 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 अश्रूंच्या धारा येतात। जयति तेधिकं जन्मना व्रज, श्रयत इंदिरा शश्वदत्र ही। श्रीमद् भागवत के दशम स्कंद में वर्णन है, गोपी गीत में। नुस्त्या रडतात, नुस्त्या रडतात। मोठमोठे साधू त्यांना विचारतात, माताजी आप तो बड़े घर की लगती है, तुम्हाला काही तकलीफ असेल असं आम्हाला वाटत नाही मावशी। तुम्ही एवढा मोठा साज शृंगार करता, दररोज यमुनेच्या तीरावर येता आणि पाण्याकडे पाहत फक्त रडता। त्या दोन्ही हात जोडतात आणि रडत रडतच त्या महात्म्यांना सांगतात, महात्माजी आप तो साधू महाराज है। ते साधू महाराज म्हणतात, माय लोखंडाचे चणे खाऊ खाऊ झाडाला उलट लटकू लटकू आम्ही साधना तपश्चर्या करतो, पण आम्हाला तो कधीही दिसत नाही। तुम्ही या ठिकाणी येता कशासाठी? त्या सांगतात, आम्हाला एवढंच माहीत आहे की आम्ही एवढे तुमच्यासारखे तपस्वी नाहीत, ज्ञानी नाहीत। आम्हाला एवढंच माहीत आहे बाबा, आम्ही यासाठी रडतो की एक दिवस आमचा बाके बिहारी परमात्मा वही श्याम, वही राम जो श्याम बन गया, एक दिवस आमचे अश्रू पुसण्याकरता येईल असं आम्हाला वाटतं, म्हणून आम्ही रडतो। याला म्हणायचं प्रेम। भगवंत ज्ञानाजवळ जात नाही, प्रेमाजवळ जातो। दशरथाकडे जात नाही, कौसल्या मातेकडे जातो। दिवसामागून दिवस जातात। एवढ्यात एक महात्मा अयोध्या नावाच्या नगरीमध्ये येतो। बाहेरूनच दशरथ आवाज वशिष्ठजी पाठवतात। एवढ्या जोरामध्ये कोण येतो? कौन है तो एवढ्या जोरामध्ये? इतनी जुर्रत किसकी है इतना बड़ा आवाज देने की? बाहेर जाऊन पाहतात तर महान तपस्वी विश्वामित्र दरवाजावर आहेत। दशरथ महाराज धावत पळत येतात, दर्शन घेतात, पाद्य पूजन करतात। केव्हा आया है बाबाजी? राक्षसांनी उच्छाद मांडलेला आहे। आम्ही सर्व साधू संत ऋषी मुनी तपश्चर्या करताना यज्ञ विधान करतो, हे राक्षस रक्त मांस हाड त्या यज्ञकुंडामध्ये आणून टाकतात। अच्छा,
धर्माचं रक्षण करण्याकरिता मी शपथ घेतलेली आहे. चला मी येतोय. नाही दशरथ, विश्वामित्रजी सांगतात मला तू नहीं पाहिजे, तो तुम्हारा पुत्र जो राम है और राम मुझे चाहिए. आणि मग काळजामध्ये धस्स होते. अहो राम छोटा है, आणखी धनुष धारण करने की इतनी ताकत मेरे बच्चे में नहीं है. माय बापाला आपले मुलं लहानच वाटतात. माय बहिणी हो, मी येतो. नाही, मला राम पाहिजे. माझा प्राण घ्या गुरुवर, माझा प्राण घ्या, पण माझ्या रामाला नेऊ नका. दशरथ इतने जोरात, तुझे मालूम नहीं है तू किससे बात कर रहा है. गुरुवर माफ करो, मी येतो, माझ्या छोट्या रामाला नेऊ नका. तळपायाच्या मस्त गेले की विश्वामित्राच्या तरा 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 चालत निघाले. दरवाजापर्यंत गेले. दरवाजामध्ये गेले, कमंडलू मधलं जल हातामध्ये घेतलं, सांगितलं ऐ दशरथ, तो तेरा बच्चा मुझको नहीं दे रहा है, इतनी जुर्रत तेरी. ये तेरी अवध नगरी में एक क्षण में भस्म कर सकता हूं. आणि मग हादरला. वशिष्ठजी लटलट कापतात. वशिष्ठांनी सांगितलं दशरथा, अरे तो अतिशय रागीट क्रोधी ऋषी आहे. तू प्रभू श्री रामाला द्यायला नकार देऊ नको. मी तर हे म्हणतो तो रामच काय, पण लक्ष्मणही सोबत दे. आधीच तर त्या बाबाचं माझं पटत नाही. ते म्हणत यानं सांगितलं का काय नाही द्यायचं, आपत येईल. तू पळत जा, क्षमा याचना कर. पळत गेला, पाय धरले. गुरुवार ठीक आहे, लेके जाई, पण एक विनंती आहे. काय? यज्ञ केल्यामुळे मला हे मुलं मिळालेत, तो मैं क्या गलत कह रहा हूं क्या दशरथ? विश्वामित्र, अगर यज्ञ के प्रसाद से तुझे ये संतान हुई है तो मैंने चारों थोड़ी मांगे हैं. यज्ञ के प्रसाद से अगर तुझे संतान मिल गई है तो यज्ञ का संरक्षण करने के लिए ही तो मैं मांग रहा हूं राम को. दे दो. ठीक आहे, माझ्या रामाला न्या, सोबत लखन लालला सुद्धा न्या. आता दोघही विश्वामित्रजींच्या सोबत निघा. गोष्टी सांगत सांगत विश्वामित्रजींच्या सोबत ज्या वेळेला प्रभू श्री रामचंद्र भगवान लखनलाल जा रहे हैं, त्या वेळेला अचानक आवाज आला, प्रचंड आवाज आला, हसण्याचा आवाज आला. सावध झाले विश्वामित्रजी. प्रभू सावध झाले. धनुष्याला बाण लावला. कुछ तो संकट आ रहा है, राम सावध हो जाओ. दुसरं तिसरं संकट नव्हतं माय बहिणी हो. ताटिका नावाची महाभयानक राक्षसी धावत आल्याबरोबर प्रभूंनी धनुष्याला एक बाण लावला. प्रचंड रणकंदन त्या ठिकाणी झालं. आणि माझ्या प्रभू श्री रामचंद्र भगवंतानं ताटिका नावाच्या राक्षसीचा वध केला. बोलिये विजय श्री रामचंद्र भगवान की जय. त्या ताटिकेचे दोन भाऊ खर आणि दूषण नावाचे राक्षस अतिशय रागावले. महाभयानक राक्षसणीचा वध झाल्यानंतर अतिशय रागावलेले खर दूषण माझ्या प्रभूंनी त्या
दोघांनाही पिटाळून लावलं. आता पुढे जात आहेत माझे भगवान. राम है लखनलाल है. सकाळी लवकर उठावं, विश्वामित्रजींची सेवा करावी. शिष्य त्याला म्हणतात जो आपल्या गुरुच्या सेवेमध्ये रत आहे. नहीं तो जय जय भोले. कमाएंगे गुरु तो खाएंगे चेले, नहीं तो दोन्ही उपाशी मेले. लय अवघड काम आहे. शिष्य पाहिजे माझ्या गोरक्षनाथासारखा. शिष्य पाहिजे माझ्या प्रभू श्री रामचंद्र भगवंतासारखा. बेलाप्पाजी, काय शिष्याची परंपरा आहे. मच्छिंद्रनाथ भगवान को भिक्षा देने वाले सुभाषराव, भिक्षा मागून गुरुला आणून भोजन देणारा शिष्य. पण एका बाईनं मावशी त्या दिवशी वडे केले होते. वडे गोरखनाथांना वडा वाढला, गुरुला आणला, आवडला. गोरख, ये कहां से लाया है बेटा? ये चीज बहुत बढ़िया लग रही है. गुरुवर, भिक्षा में मिल गई है बेटा, बहुत मजा आ रहा है, और एक लाओ. जी गुरुवर. आज्ञा घेऊन गोरखनाथ निघाले. आणि ज्या बाईनं तो वडा वाढला होता त्या बाईच्या दारामध्ये येऊन भिक्षाम देहि माम, भिक्षाम देहि. ती बाई लय खतरनाक होती. ती म्हणली, का रे, आता जेवण गेलास ना, पुन्हा आला का मागायला? नाही माई, तुम्ही जे काही ते बनवलं होतं, हा वडा बनवला होता, माझ्या गुरुला फार आवडला माय वडा. काय बोलू लागली बाई, तडा तडा. केला होता एकच वडा, पण अशी बोलली ना बाई, तडा तडा. माझ्या गुरुला आणखी एक वडा पाहिजे माय. दोन्ही हात जोडतो, वडा दे. बरा मागतो वडा. गुरुच्या नावाखाली वडे जमा करतो का? लय गुरुचा शिष्य आहेस का तू? आणि ती बरं तू हा डोळा काढून. अच्छा, माझ्या गुरुसाठी डोळा? काळजीच करू नको माय. बाई अशी पाहत होती डोळे वटारून. वो तो साबरी विद्या के ज्ञाता है मेरे गोरखनाथ भगवान. अगर उन्होंने जल डाल दिया ना राज, तो काम फतेह हो जाता है. इसमें भी जल डालो. बहुत गर्म मार रहा है हवा. उधर शुरू है. अब मेरे गोरखनाथ का जल है, वो देतो का डोळा काढून? असं बोट घातलं ना मावशी, बोट घातलं, डोळाच हातावर घेतला. बाई तर लटलटा कापायला लागली. आता माय बाई, मी तर असंच म्हणलं होतं. आणि यानं डोळा काढला, लट 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 कापत. आप दे दो बडा. तिच्या हातावर ठेवला डोळा आणि वडा घेऊन गोरखनाथ भगवान आए हैं मच्छिंद्रनाथ के पास. पण गुरुला पत्ता लागू नये, आपला डोळा काढलाय म्हणून डोळ्यावर हात ठेवला. बेटा, जी गुरुवर, लाया है. जी मालिक, लीजिए. लेकिन बेटा, तू बार बार अपने आंख को क्यों हाथ लगा रहा है? कुछ नहीं है गुरुवर, आप प्रसाद पाइए. नहीं, कुछ तो हो रहा है. आणि मग सगळा इतिहास माझ्या गोरक्षनाथांनी सांगितल्यानंतर मच्छिंद्रनाथांनी डोक्यावर हात ठेवला. धन्य है शिष्य असावं तर तुझ्यासारखा. डोळ्यावरून हात फिरवला, संजीवनी विद्येचा प्रयोग केला आणि पुन्हा माझ्या गोरक्षनाथाचा डोळा पूर्ववत केला. याला म्हणतात शिष्य. नाही तर आता जर का गुरुनं डोळा मागितला ना मावशी,
तर शिष्य म्हणेल अरे बापा खायचं तर खाय, नाही तर गुरुचा डोळा काढून घेईल तू. काय सेवा केली माझ्या प्रभू श्रीरामानं विश्वामित्रजींची. रस्त्यानं जाता जाता विश्वामित्रजींनी प्रभू श्रीरामचंद्राला बाजूला घेतलं. राम जी गुरुवर इधर आइए, जी गुरुवर इधर खड़े रहिए, जी गुरुवर अपना पैर उठाओ, पाय वर कर. का गुरुवर? तुझ्या पायाची धूळ इथे असलेल्या या शिळेवर पडली पाहिजे. का? माझ्या पायाची धूळ या शिळेवर? काय कारण? सांगतो रामा. आणि विश्वामित्रजी सांगू लागले, रामा ही शिळा साधीसुधी नाही, ही शिळा अहिल्या आहे, गौतम ऋषीची पत्नी, ब्रह्मदेवाची मुलगी आहे अहिल्या. ब्रह्मदेवानं ऐलान कर दिया था की जो कोणी पृथ्वीला प्रदक्षिणा घालील त्यालाच माझी मुलगी मी देईल. इंद्राच्या मनामध्ये भाव निर्माण झाला की आपल्याला ही पत्नी मिळावी. सगळे देव निघाले आपापल्या वाहनावरून. इतक्या वेगाने निघलेत वाहन, झर्र आवाज करत वाहन निघाले. त्या वेळेला गौतम नावाचे ऋषी नेमकीच स्नान संध्या झाली होती आणि द्विमुख गाईला प्रदक्षिणा घालत होते. रामा प्रभू ऐकतात. म्हणजे कपिला गाय व्यायला यायला लागली होती, पाठीमाग वासराचं मुख आहे आणि समोर गाईचं मुख आहे, असं द्विमुख. आणि त्या गाईला गौतम नावाच्या ऋषींनी प्रदक्षिणा घातली. प्रदक्षिणा घातल्याबरोबर अशा द्विमुख कपिला गोमातेला प्रदक्षिणा घातल्यावर पृथ्वी प्रदक्षिणेचं फळ मिळालं. इकडं बिना तोंड धुता बिना चहा घेता सकाळी सकाळी आपल्याला अहिल्या अतिशय रूपवान सुंदर पत्नी मिळावी म्हणून इंद्र त्याच्या गाडीवर बसला होता, वाहनावर, आणि आशे वेगानं निघाले. संध्याकाळी पृथ्वीला प्रदक्षिणा कशी तरी धावत पळत इंद्रानं घातली आणि जाऊन पाहतो ब्रह्मदेवाच्या तिथं तर शेवटचं मंगलाष्टक सुरू होतं. वाजंत्री बहुगलबलान करणे. अरे अहो सकाळपासून पळतोय ना आम्ही, आणि हा ऋषी आम्ही दुपारी पाहिला होता आंघोळ करता करता, यानं कधी पृथ्वी प्रदक्षिणा घातली? काय ब्रह्मदेवा फसवलत का काय आम्हाला? प्रतियोगिता रखते हो और बाद में मुकर जाते हो. युवा सिंगर 1 नंबर में हम विजेता हुए हैं और हमें तुम ट्रॉफी नहीं दे रहे हो, ये क्या बात हो रही? ब्रह्मदेवानं सांगितलं, इंद्रा या ऋषीला, हे गौतम नावाचे ऋषी आहेत, यांनी द्विमुख नावाच्या धेनूला गोमातेला प्रदक्षिणा घातली म्हणून पृथ्वी प्रदक्षिणेचं फळ मिळालं. ये गलत कर दिया है आपने, बदला लूंगा. आणि एक दिवस गौतम नावाचे ऋषी सकाळी गंगेवर स्नाना करता गेले असताना त्या इंद्राने गौतम नावाच्या ऋषीचं रूप धारण केलं. गौतम बाहेर गेले आणि इंद्र गौतमाच्या जागी आला आणि अहिल्येला भ्रष्ट केलं. तुम्ही म्हणाल गौतम ऋषी इतक्या लवकर का गेले?
सकाळी 4 वाजता ब्रह्ममुहूर्तावर ते जात होते स्नाना करता. पण या इंद्राला कपट करण्याकरिता अग्नीनं सहाय्य केलं. अग्नीनं कोंबड्याचं रूप धारण केलं मावशी. आणि रात्री 2 वाजतात कोंबड्यानं बांग दिला. पूर्वीच्या काळामध्ये कोंबड्यानं बाग दिला म्हणजे ब्रह्ममुहूर्त सुरू झाला. पूर्वीचे कोंबडे वेळेवर ओरडायचे बरं नाथा. आता नाथा काय सांगू बाबा, आता कोंबड्यालाच मेळ नाही. कारण ते सगळे कोई कडकनाथ बन गया, कोई तडकनाथ बन गया. काय काय निघाल्यात व्हरायटीज. ते तर आळतच बी नाहीत. पूर्वीचे कोंबडे होते ते. आणि मग ऋषी ज्या वेळेला गंगेवर गेले मावशी, गंगेचं पाणी लाल बंद झालं रक्तासारखं. कुछ तो गडबड है. गौतम ऋषीच्या लक्षात आलं. गंगेमधून आवाज आला, ऋषीवर आपके साथ छल कपट किया है. गौतम ऋषींनी डोळे बंद केले, अंतर्ज्ञान प्रगट केल्यानंतर लक्षात आलं इंद्रानं कपट केलं, अग्नीनं सहाय्य केलं. हातामध्ये शाप जल घेतलं. जो घरामध्ये येऊन बघतात कुटियामध्ये इंद्र धावत पळत लटलट कापत बाजूला उभा आहे. रागानं लाल बंद डोळे झाले. काय इंद्रा, देवांचा राजा ना तू, शोभत का तुला हे? काय गाहिले? तुला तर समजायला पाहिजे होतं. लटलट कापते. शाप जल हातामध्ये घेतलं, इंद्राला शाप दिला. तू अशा प्रकारचं कुकृत्य केलास, तुझ्या अंगाला सहस्त्र क्षते पडतील. सहस्त्र क्षते. गडगडाट जण व्हायला लागलाय शापवाणीचा. प्रचंड आक्रंदन पृथ्वी को आंदोलित हो रही है. लट 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 इंद्र कापतोय. गुरुवार माफ करो, मुझे माफ करो मालिक, माफ करो, माफ करो. अग्नी लटलट कापतोय. काय अग्नी? कोंबड्याचं रूप धारण केलंस. तुझ्यामुळे सगळे पवित्र होतात. तुलाही शाप आहे. तुझ्या ज्वाळा काळ्या होतील. म्हणून आजही पहा, अग्नीच्या ज्वाळा काळ्या आहेत आणि इंद्रा पडली भगे. चंद्र झाला काळा, नारद सुकला चाळा भजनाचा. प्रभू श्री रामचंद्र एकाग्र चित्तानं ऐकतात. इंद्राला शाप मिळाला, अहिल्याला सुद्धा शाप मिळाला. अहिल्ये, तू ऋषी पत्नी आहेस, तुझ्याकडून हे कृत्य घडलंय, तुलाही शाप. तू अनंत वर्षपर्यंत दगड होऊन पडशील, शिळा होऊन पडशील. लटलट कापत होती अहिल्या. मालक, माझा काही गुन्हा नाही. तुमच्या रूपात आला होता. माझी चूक नाही मालक, मला क्षमा करा, मला क्षमा करा. ढासा ढासा रडू लागली अहिल्या. ऋषीचं हृदय द्रवल्या गेलं. ठीक आहे अहिल्ये, तू अनंत वर्ष शिळा होशील, पण तुला एक मी शाप देतो. त्रेतायुगामध्ये महाराज दशरथजीच्या पोटी प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा अवतार घेणार आहे जगत कल्याणाकरिता. ते विश्वामित्र नावाच्या ऋषीच्या समवेत इथून जातील आणि त्यांच्या पायाची धूळ ज्या वेळेला तुझ्या अंगावर पडेल त्यावेळेला तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. रामा, ती ही शिळा आहे, पायाची धूळ शिळेला लावा. प्रभू म्हणाले नाही लावणार. का? ती ऋषीपत्नी आहे, पतिव्रता आहे. स्त्रीचा सन्मान हेच तर माझ्या जीवनाचं ब्रीद आहे. गुरुवर, मी शिळेला पाय लावणार नाही, पण पायाची धूळच टाकायची ना. ठीक आहे. वारा कुठल्या दिशेनं वाहतोय? या दिशेनं. प्रभूंनी त्या दिशेनं पाय वर केला.
वाऱ्यानं पायाची धूळ उडाली मायबापा हो. आणि त्या शिळेवर जाऊन पडल्यानंतर उद्धरिली जडशिळा अहिल्या नाम तयाचे. त्या शिळेमधून सुंदर स्त्री बाहेर आली. दोन्ही हात जोडून जय जयकार केला. बोलिये अवधपती राजा श्री रामचंद्र भगवान की जय. बोलिये विश्वामित्र महाराज की जय. विश्वामित्रजीच्या यज्ञाचा रक्षणाचा यज्ञ केला. आणि एक दिवस विश्वामित्रजींना एक पत्र आलं. विश्वामित्र जी, आपके गुरुकुल में बड़े बड़े धनुर्धारी योद्धा बनते हैं. मिथिला नगरी में जनक जी महाराज के दरबार में धनुर्याग शुरू हो रहा है. धनुर्याग म्हणजे काय मावशी? त्याचं कारण मिथिला नगरीचे महाराज जनक यांच्या दरबारामध्ये एक दिवस परशुरामजी आले. परशुरामजी भगवान भोलेनाथ शिवशंकराचे महान भक्त आहे. ये परशा वाले राम, इसलिए परशुराम. परशुराम हा रेणुकेचा मुलगा आहे. मग सहस्त्रार्जुन नावाचा राजा आला. आई अंबे ग जगदंबे ग उदे ग अंबे बुध मायचा बुधे ग उदे ग अंबे बुध मायचा बुधे ग उदे ग अंबे बुध मायचा उदे 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 गंबे टाळे आईचा उदे. रेणुका माता माहूर गडवाली माय. आई अंबे ग जगदंबे ग उदे ग अंबे बुध मायचा उदे ग अंबे उदे. 3.5 शक्तिपीठ आहेत महाराष्ट्रात. उदे ग अंबे उदे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी. कोण आहे तुळजा भवानी? प्रत्यक्ष जगदंबा पार्वती माता. छत्रपतीला प्रसन्न होता भगवा झेंडा फडफडला. भगवा झेंडा फडफडला. भगवा झेंडा फडफडला. जगदंबे ग छत्रपतीला प्रसन्न होता भगवा झेंडा फडफडला. धन्य शिवाजी तो झाला. आई अंबे ग जगदंबे ग उदे ग अंबे उद मायचा उदे ग उदे ग अंबे उदे आईचा उदे ग उदे ग अंबे उदे आईचा उदे ग. वारे वा. टाळी टाळी. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजा भवानी 1. कोल्हापूर निवासिनी भगवती जगदंबा माता महालक्ष्मी 2. माहुरगड निवासिनी रेणुका माता 3. आणि सप्तशृंगगण निवासिनी सप्तशृंगी माता अर्ध. असे 3.5 शक्तिपीठ आहेत महाराष्ट्रामध्ये. तुकोबाराई वर्णन करतात. तुमच्या गावाला येऊ, तुमच्या जत्रेला येऊ, तुमच्या यात्रेला येऊ, 10-5 घाला जेऊ, 10-5 घाला जेऊ. काम क्रोध बकरा मारा, पुजार खुमाईच्या वरा. जिथं विठू रावळ तिथं तुकयाचा गोंधळ. आई राजाईचा उधे गोंधळी गोंधळी आम्ही आंबेच गोंधळी. गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. गोंधळी गोंधळी आम्ही आंबे. अरे जय हो. गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी.
3.5 शक्तिपीठ, त्यापैकी एक रेणुका माता जी परशुरामाची जननी आहे. परशुरामाची जननी हो, नवदिवसाचे पारणे हो. ये परशुराम की जननी है रेणुका माता. सहस्त्रार्जुनानं वो जमदग्नि नाम की ऋषी है, महाक्रोधी है, त्यांची पत्नी रेणुका कामधेनु नावाची गोमाता पळवून न्यायचा प्रयत्न केलाय. प्रचंड रणकंदन झालं. आदरातिथ्य केलं होतं सहस्त्रार्जुनाचं, पण मनामध्ये विकल्प आला. सगळ्यांना खाऊ पिऊ घातलं माझ्या रेणुकेनं. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. कल्पवृक्ष माझी रेणुका माऊली शाबाश. कल्पवृक्षाची सावली. टाळी टाळी. रेणुका माऊली कल्पवृक्षाची सर्वांना तृप्त सावली. केलं माझ्या रेणुकेनं, पण ज्यानं खाल्लं त्याची बुद्धी फिरली. कशामुळे? कामधेनु नावाची गाय आहे, तिला जे मागितलं ते देते. त्यानं सांगितलं मला कामधेनु पाहिजे, घेऊन चालला. लागी गाय तशी गरीबाची माय. प्रचंड रणकंदन झालं. रेणुका माऊली सहस्त्रार्जुनाला परशुरामानं हरवलं. कल्पवृक्षाची सावली हो माझी रेणुका माऊली. जमदग्नी नावाच्या ऋषीला क्रोध आला. कल्पवृक्षाची सावली माझी ऐ परशुराम, रेणुका माऊली. तो सच्चा मातृभक्त पितृभक्त है क्या? सावली. हाँ पिताजी. ती रेणुका माता, तू वडिलांची आज्ञा पाळणारा आहेस? परशुरामाला विचारलं. होय. मग माझी आज्ञा आहे, या तुझ्या आईचं रेणुकेचं मुंडक धडापासून वेगळं कर. बापानं पोराला सांगितलं. क्षणाचाही विलंब न लावता परशुरामानं आपल्या आईचं रेणुकेचं डोकं धडापासून वेगळं केलं. वडिलांची आज्ञा पाळली. प्रसन्न झाले जमदग्नी, आणि जमदग्नीनं सांगितलं, माग माग परशुराम, तुझे जो चाहिए माग. त्यानं सांगितलं, पिता महाराज आप प्रसन्न हो गए हैं. मी माझ्या आईचं डोकं तुमच्या सांगण्याप्रमाणे उडवलं, मला एवढाच आशीर्वाद द्या की माझ्या आईला जिवंत करा. बघा बरं, म्हणजे पित्याची आज्ञाही पाळली आणि आईला मरूही दिलं नाही. तथास्तु. रेणुका माता पुनर्जीवित झाली. बोलिये माता रेणुका मैया की जय. त्या महुरगडावरी माझ्या रेणुकेची स्वारी, त्या महुरगडावरी माझ्या रेणुकेची स्वारी. पुत्र जन्म लावू दरी परशुराम हो, पुत्र जन्म लावू दरी परशुराम हो, परशुराम हो, परशुराम हो, परशुराम. ते परशुरामजी तपश्चर्या केली. भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले आणि भगवान भोलेनाथांनी एक धनुष्य परशुरामजीला दिलं. ते धनुष्य आणि परशा म्हणजे कुऱ्हाड हातात घेऊन क्षत्रियांना नष्ट करण्याचं काम केलं परशुरामानं. एक दिवस जनकजीकडे आले. जनक महाराज, आहा क्या बात है. जनक महाराज, एक साधू सांगू लागला जनक महाराजाला, माझ्यासारखा वैराग्यवान दुनियात कोणी नाही. बरे का डोळच बाबा,
मी म्हणजे लयच मोठा एक साधू. जनक महाराज म्हणाले कोई बात नाही, आईये. जेवायला बसवलं मावशी त्या महाराजाला. ज्या आसनावर जेवण करण्याकरिता बसवलं ते आसन आणि जनक महाराजाचं आसन पंचपक्वान्नाचं ताट आहे. तेवढ्यात त्या महाराजानं वर पाहिलं. जसे तुम्ही वर पाहिल्यावर कसे पंखे फिरतात तशी केसानं टांगलेली एक तलवार होती. ती गरगर 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 फिरत होती. साधूच्याही डोक्यावर आणि जनक महाराजाच्याही डोक्यावर. त्यानं जसं वर पाहिलं तलवार फिरते. कधी पिळा जास्त बसल आणि खाटकन तलवार डोक्यात बसल हा विचार त्याच्या डोक्यात आला. त्याचे बुबळच फिरले गरा 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 गरा. अरे बाप रे, जेवलंच नाही ते जेवलंच नाही. आणि जनक महाराज निश्चिंतपणे भोजन करत होते. साधूनं दोन्ही हात जोडले. जनक बाबा, हम खुद को ही समझ रहे थे हम विदेही है. हम काय के विदेही बाबा, सबसे बड़े विदेही तो आप है, इसलिए जनक महाराज को विदेही कहते हैं. बोलिए मिथिलाधिपति जनक महाराज की जय. असे जनक महाराज एक दिवस मावशी यज्ञ करण्याकरिता जमीन नांगरत असताना नांगराच्या फाळाला काहीतरी वस्तू लागली. खोदून पाहिलं, पेटी सापडली. उघडल्याबरोबर पेटीमध्ये एक मुलगी टॅहा 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 करत हसत वर आली. भूमातेनं भूमीनं मला प्रसाद दिला. दोन्ही हात जोडले. जनक महाराजांनी साष्टांग प्रणिपात केला. नांगराच्या फाळाला संस्कृतमध्ये सीत असं म्हणतात. सीत, सीत म्हणजे नांगराचा फाळ. नांगराच्या फाळाला पेटी अटकली. सीत को अटक गई है, इसलिए उसका नाम सीता रखा है. बोलिए जगत जननी सीता माता की जय. सीता माता लहानाच्या मोठ्या होऊ लागल्या. त्यांचेही चिमुकले पावलं जनक महाराजांच्या दरबारात. एक दिवस परशुरामजी आले. परशुरामजींनी ती केसाला लटकलेली तलवार पाहिली. क्या हो रे जनक? जी गुरुवर, ये काय के लिए लटका रखी है? गुरुवर, इस काया का, इस देह का क्या भरोसा है? क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का. राजा भी गया, रंक भी गया, साधु भी गया, सन्यासी भी गया. अरे 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्राठ्यांशी. जपी तपी सन्यासी मर गए, पड़ गए कालबाजी. जमका अजब तड़ाका दे तो क्या जाने लड़का दे. यम का अजब तडाखा दे. कधी यम येईल माहितीये का मावशी? मग येतील यमाच्या फौजा रे, मग येतील यमाच्या फौजा रे. तुम्ही किती बी करा मौजा रे. काजू खाय, बदाम खाय, किसमिस खाय, तर्री खाय, गुलाब जाम बका बका खाए. तुम कितने भी करो मौजा, मग येतील यमाच्या फौजा रे, मग येतील यमाच्या फौजा रे. सुनले मनवा, सुनले मनवा, सुनले मनवा, सुनले मनवा. ए माणसा ऐक, तू भजन कर, मन हरी धर, राम को स्मर. भजन कर, भजन कर, ताली बजा के भजन कर. तू कितनी भी कर मरमर, कभी नहीं होगा तेरा घर.
घर 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 कितना भी कर तू घर 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 मर 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 संसार के लिए कितना मर तो मर जाएगा लेकिन संसार तेरा कभी नहीं होगा मेरे भाई। जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा। तो मौत जब तुझको आवाज देगी, जय हो। घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब राधे तुझको राधे। आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा। जय हो। जब तुझको आवाज देगी, प्रभु तेरी घर से जय हो। बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। ताले कर भजन ए मनवा पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, जय हो। घर से बाहर निकलना पड़ेगा। आप तो गैरों की बात करते हैं, हमने तो अपने भी आजमाए हैं। आहा लोग कांटों से बच के चलते हैं, हमने तो फूलों से जख्म खाए हैं। जय हो। तो बुरा देखन में गयो, बुरा मिला नहीं कोई। बुरा देखन में गयो, बुरा मिला नहीं कोई। जब घट भीतर देखिया तो मुझसे बुरा न कोई। राम मौत को जब तुझको आवाज देगी, ए मनवा राम घर को से स्मर। बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। जय जय श्री राम। सांझ के बाद होगा सवेरा, देखना हो अगर दिन सुनहरा। सांझ के बाद होगा सवेरा, धन्यवाद, देखना धन्यवाद। हो वाह। अगर दिन सुनहरा। या जमीनों पे तुरबत बनेगी, या जमीनों में तुरबत बनेगी। प्रभु या तेरी जय चिताओं हो। पे चलना पड़ेगा। या जमीनों में तुरबत बनेगी, या चिताओं में जलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, जय जय श्री राम। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। घर से बाहर निकलना पड़ेगा। घर से बाहर निकलना पड़ेगा। दोनों हाथ वर करा, बोलिए रामचंद्र भगवान की जय। बोलिए मिथिलाधिपति जनक महाराज की जय। बोलिए जनक नंदिनी सीता माता की बोलिए परिशा वाले भगवान। मंगल भवन मंगल हारी, द्रबहु सुदस रथ चर बिहारी। राम सिया राम जय जय राम। भजन करा ताली बाजवा। सिया राम जय जय राम। सिया राम जय जय हो, जय जय हो। राम। राम सिया राम
सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम भजन करो, बड़ा आनंद है। कोई है वो ही जो राम रची राखा को करी तरक बढ़ावे साखा धीरज धर्म मित्र जय हो। आपद काल परखिए ताली, ताली, ताली। मंगल भवन मंगल हारी जय हो। प्रभु सुदस प्रभु तेरी जय हो। चर बिहारी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम राम जय राजा राम राम जय सीता ताली, ताली। भजन जय करो, राजा बड़ा आनंद राम आएगा। राम जय सीता राम राम जय राजा राम राम जय सीता राम राम जय राजा राम राम जय सीता राम राम जय राजा राम राम जय सीता हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.